पक्षानिमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज पहिला आता 3 वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही याच्यासाठी 109 लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्याच्यात आता काही उमेदवारी फिक्स होत आल्या, काही राहिल्या. तर खरं स्पष्ट याच्या मागणीच्या दिवशी नमस्कार. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुका त्या ठिकाणी पुरंदर तालुक्याच्या होत आहेत. पुरंदर तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये 8 पंचायत समिती सदस्य आहेत आणि पुरंदर तालुक्यातून पुणे जिल्हा परिषदेसाठी 4 जिल्हा परिषदेचे सदस्य त्या ठिकाणी निवडणुकीतून पुरंदर त्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत. त्याच्यामध्ये दिवे गराडे त्या ठिकाणी मतदारसंघ आहे, वीर बिवडी मतदारसंघ आहे, त्याचप्रमाणे बेलसर माळशिरस असा एक मतदारसंघ आहे आणि नीरा कोळविरे असा एक मतदारसंघ आहे. या एकूण मतदारसंघामधून 12 जागा या पुरंदर तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी निवडायच्यात आणि या निवडणुकीसाठी देशाचे पंतप्रधान आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने विकासाची दिशा या संपूर्ण भारतवर्षाला दिली ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जे सातत्याने महाराष्ट्राला विकासामध्ये आघाडीवरती नेण्याचं काम करतायत आणि अतिशय गतिमान पद्धतीने ज्यांनी महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत अनेक शहरांपर्यंत नगरपालिकांपर्यंत आणि आज ग्रामीण भागातल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण जनतेपर्यंत विकासाचं दार उघडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य परिवारातील व्यक्तींना त्या ठिकाणी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये उंचीवरती नेण्याचं काम केलं आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने विकासाची दिशा दाखवण्याचं काम केलं. ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविदादा चव्हाण, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, पुणे जिल्ह्याचे आमचे निवडणुकीचे प्रमुख आणि देशाचे केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीअण्णा मोहोळ आणि सर्वच भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये आणि पुरंदर तालुक्यातून 4 जिल्हा परिषदांच्यासाठी अतिशय सक्षम, पारदर्शक आणि खऱ्या अर्थाने जनतेला हवे असणारे उमेदवार की जे सातत्याने जनतेमध्ये राहत आहेत असे उमेदवार, लोकविमुख उमेदवार भारतीय जनता पक्षाने आज पंचायत समितीसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी दिलेले आहेत. काही मंडळींनी त्या ठिकाणी अपभ्रंश केला, परंतु भारतीय जनता पक्ष अतिशय ताकदीने सक्षमपणे त्या ठिकाणी 8ही पंचायत समितीच्या जागा आणि 4ही जिल्हा परिषदेच्या जागा त्या ठिकाणी लढवतोय. त्यासाठी या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी आणि जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आदरणीय गंगारामदादा जगदाळे असतील, या ठिकाणी उपस्थित आदरणीय आमचे मार्गदर्शक गिरीशाप्पा असतील. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये खऱ्या अर्थाने या तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील शून्यामधून ज्यांनी खऱ्या अर्थाने समाजसेवा कशा प्रकारे केली जाते आणि तळागाळापर्यंत काम कसं करता येतं या संपर्कात एक दिशा दाखवली आणि एक आज मोठा निर्णय घेऊन लोकांची जी अपेक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी आज भारतीय जनता पक्ष परिवारामध्ये आज आमच्याबरोबर सहभागी झाले. ते माजी तालुका शिवसेना प्रमुख आणि आता भारतीय जनता पक्ष परिवाराचे आमच्या परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य आदरणीय हरिभाऊ डोळे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित मी सर्व उमेदवारांची नावं त्या ठिकाणी वाचतो.
आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने AB फॉर्म देत असताना A आणि B असे 2 ऑप्शन दिलेले आहेत, कारण उद्या स्क्रुटनी त्या ठिकाणी होणार आहे. सर्व पत्रकारांना यादी त्याप्रमाणे मिळेल. आपण ज्यावेळेस प्रश्न विचाराल त्यावेळेस मी उत्तर त्या ठिकाणी देतो. परंतु थोडक्यात मला या ठिकाणी 1-2 मिनिटामध्ये मी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना साधारणतः सर्व उमेदवारांची नावं त्या ठिकाणी वाचून दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. त्यामध्ये आपल्या गराडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणामधून गराडे जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाने सौ दिव्याताई, या म्हणजे त्यांचं माहेरचं नाव आहे दिव्याताई गंगाराम जगदाळे, यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आपल्याला कल्पना आहे गंगाराम दादांनी अनेक वर्ष त्या गटामधून जिल्हा परिषदेसाठी प्रतिनिधित्व केलेलं आहे. आज त्यांच्या कन्या त्या ठिकाणी उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्ष परिवाराने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या आता शेणकर परिवारामध्ये आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाची पायाभरणी आणि एक चांगली दिशा, म्हणजे आज शेणकर परिवाराने अनेक शिक्षणाधिकारी, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक चांगली लोक आणि एक चांगल्या प्रकारचं एक शैक्षणिक पॅटर्न ज्यांनी महाराष्ट्राला दिला. त्या परिवारातील आता त्या म्हणजे सुनबाई आहेत, तर त्यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेले आहेत. उच्च शिक्षित आहेत आणि निश्चितपणे त्या भागाला एक चांगलं न्याय देण्याचं काम ते त्या ठिकाणी करू शकतील. त्याचप्रमाणे आपल्या दिवे गराडे पंचायत समितीमध्ये दिवे गणामधून एक तरुण उद्योजक, आमचे सहकारी आणि अनेक वर्ष ज्यांनी शून्यामधून उद्योग जगतामध्ये आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम ज्यांनी त्या ठिकाणी केलं. एक अतिशय पारदर्शक अशा प्रकारचं नेतृत्व अनेक तरुणांना त्या ठिकाणी पुढं करायचं काम ज्यांनी केलं ते आमचे मित्र सुनील बापू कुंजीर यांना त्या ठिकाणी उमेदवारी AB फॉर्मच्या माध्यमातून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष परिवाराच्या वतीने दिलेली आहे. त्यांच्याबरोबर आमचे सहकारी आणि तालुक्याचे बापू या ना पुढं, हे कुठे त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे माजी सभापती आणि अतिशय चांगलं काम ज्यांनी सहकार्यामध्ये आणि आता नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पण करतायत. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर आदरणीय देवीदास आप्पा कामठे हे त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर आपल्या गराडे गाणामधून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे पदाधिकारी बापू या ना, सुनील बापू कुंजीर, सगळे उमेदवारांनी उभं राहिले सुनील बापू कुंजीर, सारखं पुढे राहा बरं का. त्याचप्रमाणे गराडे पंचायत समिती गणामधून जिल्ह्याचे आमचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थाने पश्चिम भागामध्ये ज्यांनी रुजवण्याचा प्रयत्न केला ते आदरणीय दिलीप बाप्पा कटके यांच्या सौभाग्यवती सौ ललिता दिलीपराव कटके यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने AB फॉर्मच्या माध्यमातून उमेदवारीसाठी प्राधान्य दिलेलं आहे. त्यांच्याबरोबर सौ रेखाताई संभाजी फडतरे यांची सुद्धा B फॉर्ममध्ये ब मध्ये एक ऑप्शन म्हणून त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या वीर बिवडी पंचायत समिती गट आणि गाणामध्ये त्या ठिकाणी वीर जिल्हा परिषद वीर आणि बिवडी जिल्हा परिषदेच्या गटामधून जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून आजच ज्यांनी भारतीय जनता पक्ष परिवारामध्ये प्रवेश केलाय आणि खऱ्या अर्थाने त्या जिल्हा परिषद गटामधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं सहकाऱ्यांचं आपल्या
पुणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या संपर्कामध्ये आणि त्यांना अनेक सर्वसामान्य नागरिकांनी, पुण्यातल्याही काही पुरंदर तालुक्यातल्या नागरिकांनी त्या ठिकाणी आग्रह केला आणि त्या आग्रहाचा मान ठेवून खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आदरणीय हरिभाऊ डोळे माजी तालुका प्रमुख आणि आता भारतीय जनता पक्ष परिवाराचे ज्येष्ठ सदस्य यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिलेली भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे। त्याचबरोबर वीर पंचायत समितीच्या गणामध्ये PDCC बँकेचे अधिकारी आणि जे अनेक वर्ष वीर परिंचे आणि या भागामध्ये सामाजिक काम आणि सगळ्यामध्ये अतिशय हिरिरीने काम करतात ते आदरणीय सुधीरप्पा धुमाळ यांना वीर पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यांच्याबरोबर निलेशजी रामचंद्र जाधव जे परिंच्यामधील आहेत, उच्च शिक्षित बँकेमध्ये तेही कामाला आहेत, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बी फॉर्म एक म्हणजे त्या ठिकाणी दिलेला आहे वीर पंचायत समिती गटातून। त्याचबरोबर भिवडी पंचायत समिती गणामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर मनोज शिंदे आपल्या सर्वांना कल्पना आहे की जे त्या ठिकाणी पशुसंवर्धनमध्ये तळागाळामध्ये आणि खोऱ्यामध्ये प्रत्येक भागामध्ये काम करतात। त्यांच्या पत्नी सौ सायली मनोज शिंदे यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यांच्याबरोबर सौ संगीता चंद्रकांत बोरकर यांना त्या ठिकाणी उमेदवारीसाठी सेकंड ऑप्शन म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे। त्याचबरोबर आज आपल्या सर्वांना कल्पना आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील पूर्व मतदारसंघामध्ये बेलसर आणि माळशिरस गणामध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाने अतिशय तरुण आणि मला वाटतं यंगेस्ट उमेदवार म्हणजे माझ्या अजून कन्फर्म नाही आहे परंतु आपल्या तालुक्यात तरी आणि उद्याच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा यंगेस्ट उमेदवार म्हणजे ताई एक आपल्या गराडे गाणामधून आणि अजयराव हे दोघंही यंगेस्ट उमेदवार त्या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी दिलेले आहेत। अजय कैलासजी इंगळे, कैलासरावांना आपण सगळेजण ओळखता, त्या परिवाराचं खूप चांगलं योगदान तालुक्याच्या सामाजिक आणि जडणघडणीमध्ये त्या ठिकाणी आहे। अजयराव सुद्धा अतिशय उच्च शिक्षित इंजिनियर आहेत, चांगल्या प्रकारचं काम व्यवसाय ते करतायत आणि राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी नेहमीच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं त्या ठिकाणी नेहमी मत असतंय आणि त्याप्रमाणे अतिशय तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिलेले आहेत। त्याचबरोबर आपल्या माळशिरस पंचायत समिती गणामधून आमचे सर्वांचे तरुण सहकारी ज्यांनी ग्रामपंचायतीपासून अतिशय तरुण वयामध्ये 2016च्या त्यांच्या उमेदीच्या म्हणजे तरुण अतिशय यंगेस्ट उमेदवार असताना सुद्धा खूप चांगली फाईट त्या ठिकाणी दिली होती आणि आत्ताही प्रचंड मोठं काम त्यांचं खरं म्हणजे संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि पारदर्शकपणे ग्रामपंचायतीची उंची कशी वाढवायची, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कशा प्रकारे एक चांगलं स्मार्ट काम करू शकतो हे त्यांनी पुरंदर तालुक्याला नव्हे तर पुरंदरबरोबर खालच्या हवेली आणि दौंडमधली लोक आज माळशिरस बघायला येतात। असे माझे तरुण सहकारी माऊली यादव यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेले हे अतिशय तरुण धडाडीचे आणि सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्याचबरोबर आपल्या बेलसर गणामधून आपल्याला सर्वांना कल्पना आहे, मोठं गाव आहे, त्यांनी तालुक्याला सभापती पण त्या ठिकाणी दिलेला आहे। उच्च शिक्षित आणि खरं म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये मला माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यामध्ये एका वेळेस एकाच ग्रामपंचायतीमध्ये पती आणि पत्नी
दोघंही लोकांच्यातून निवडून आलेला एकमेव उमेदवार कैलासराव अतिशय हुशार, ग्रामपंचायतीपासून तळमळीने काम करणारे, अनेक योजना, सरकारी योजना ग्रामपंचायत किंवा भागामध्ये राबवणारे कैलासराव पंडितनाथ जगताप यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी आणि उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आपल्या एकतपूर मुंजवडी गावचे उपसरपंच तुषारजी साधू दुरंगे यांना एक म्हणजे बरोबर त्यांच्या उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर आता राहिला म्हणजे बागायत भाग आणि एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन असणारा नीळा कोरमिडे या गटामध्ये आणि गणामध्ये त्या ठिकाणी 100% महिला राज हे आदरणीय मोदीजींचं स्वप्न आहे आणि 2029ला देशाचे पंतप्रधान मोदीजींनी त्या ठिकाणी सांगितलं की या देशामध्ये 2029च्या निवडणुकीला 30% महिला या आपल्याला लोकसभेच्या खासदार आणि प्रत्येक राज्याच्या आमदार म्हणून त्या ठिकाणी दिसणार आहेत आणि त्याला मला वाटतंय की तशाच प्रकारचं रिझर्वेशन सुद्धा आणि तशाच प्रकारची उमेदवारी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली गेलेली आहे. या निवडणुकीसाठी नीरा शिवतक्रार जिल्हा परिषद गटामधून आमचे सहकारी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य, एक युवा उद्योजक आणि कोविड काळामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही काम करत असताना पुरंदर तालुक्यामध्ये, हवेली तालुक्यामध्ये, त्यानंतर फलटण तालुक्यामध्ये जवळपास 100% वेळा एकही गॅसचं ऑक्सिजनचं सिलेंडर ज्यांनी कमी पडून दिलं नाही आणि एक युवा उद्योजक ज्यांच्या ऑक्सिजन प्लांट असेल, वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून शून्यामधून विश्व तयार केलं आणि सातत्याने कार्यरत असणारे उद्योग जगतामध्ये खूप चांगलं नाव असणारे संदीपराव धायगुडे यांच्या पत्नी सीमा संदीपराव धायगुडे यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. धायगुडे परिवाराने अनेक वर्ष सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतीमध्ये नीरा भागामध्ये त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. समाजकारणामध्ये, सहकारामध्ये आणि अनेक तरुणांना उद्योजक बनवण्याचं काम केलेलं असं एक वेगळं नेतृत्व त्या ठिकाणी नीरा शिवतक्रार भागातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिलं गेलेलं आहे. त्याचबरोबर नीरा पंचायत समिती गटामधून भारतीय जनता पक्षाचे आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय बाळासाहेब भोसले जे ग्रामपंचायतीलाही सदस्य होते, त्यांची कन्या सुद्धा यंगेस्ट ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून मागच्या टर्ममध्ये ज्यांनी नीरेमध्ये नेतृत्व त्या ठिकाणी केलं होतं, त्या आदरणीय बाळासाहेब भोसलेंच्या सौभाग्यवती आदरणीय वंदनावहिनी बाळासाहेब भोसले यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. ते वाल्ला गावचे आहेत. वाल्ला, पिंपरा आणि नीरा या तिन्ही गावचा रहिवासी असणारा उमेदवार म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्राच्या आत्ताच्या उमेदवारीमध्ये वंदनाताई बाळासाहेब भोसले ह्या एकमेव उमेदवार आहेत की ज्या 100% पंचायत समितीमध्ये राहणारे उमेदवार. कारण अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल उमेदवार कुठेतरी आयात करून कुठेतरी तिसरीकडे उभं राहतो. तर हे मी बोललं नाही पाहिजे, परंतु मला वाटतंय महाराष्ट्राच्या आत्ताच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने हे दिलेल्या वंदनाताई बाळासाहेब भोसले या अशा उमेदवार आहेत की ज्या संपूर्ण पंचायत समितीच्या सगळ्या गटामध्येच राहतात आणि तिथल्या रहिवासी आहेत. तर त्यांचंही खरं म्हणजे खूप चांगलं योगदान आहे. मुलगी उच्च शिक्षित आहे, परिवार उच्च शिक्षित आहे, चिरंजीव आणि एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन अनेक मुलांना, तरुणांना ते नीरा, वाल्ला आणि त्या ठिकाणी पिंपरे परिसरामध्ये नेहमी करत असतात. त्याचबरोबर आपल्या कोळविरे पंचायत समिती गणामधून त्या ठिकाणी भाग्यवानजी मस्केंची आपली सगळ्यांची ओळख आहे. माजी सैनिक आहेत, ते हरिभक्त पारायण आहेत. अतिशय परखड अशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं चुकीचं, आमचंही काम चुकीचं असलं तरी टीका करणारा, विकासाला दिशा देणारा आणि खऱ्या अर्थाने पारदर्शकतेने सर्वसामान्य माणसाला ताकद देणारा भाग्यवानजी मस्केंच्या सारखा एक हरिभक्त पारायण माजी सैनिक यांच्या सौभाग्यवती सीमाताई भाग्यवान मस्के
यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी दिली गेलेली आहे. या सर्व उमेदवार आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेले आहेत. आपण जर बघितलं प्रत्येक उमेदवार हा त्या त्या क्षेत्रामध्ये आणि त्याच्या त्या भागामध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम आहे. सर्व उमेदवार उच्च शिक्षित, पारदर्शक, अंगावरती कुठलाही डाग नसलेले आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसांच्यासाठी काम करणारे आणि अनेकांना उभं करण्याचं काम ज्या परिवाराने किंवा ज्या उमेदवारांनी केलंय अशा उमेदवार, असे चेहरे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सारखे चेहरे आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या आम्हा सर्वांनाच त्या ठिकाणी खात्री आहे. या ठिकाणी आपल्या जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीपराव आहेत, आमचे उपाध्यक्ष आदरणीय संभाजी नाना आहेत, बाप्पू आहेत, कुलडीक भाऊ आहेत, अनेक मंडळी आहेत आणि आज प्रकाशदादा आहेत. आज भारतीय जनता पक्षाच्या परिवारात किती मोठा झालाय हे मला पत्रकार बंधूंना वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये. आज आम्ही सर्व नेते मंडळी एकत्रितपणे त्या ठिकाणी आहोत. आमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय शेखरजी वडणे साहेब हेही बारामतीला त्या ठिकाणी आहेत. बाबाराजेंनाही काही जबाबदारी दिलेली पक्षाने, टेकोडे साहेबांना काही जबाबदारी दिलेली, आम्हालाही प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिल्या. त्याप्रमाणे आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी ताकदीने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी सक्षमपणे उभे आहोत आणि आम्हाला सर्वांना खात्री आहे 12च्या 12 जागा आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी दिलेला नारा म्हणजे 100% भाजप हे त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला पुरंदर तालुक्यामध्ये बघायला मिळेल. हेच मला या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांना सांगायचंय. आम्ही सर्वच जण मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी आज लोकांच्या समोर चाललेलो आहोत. आम्ही त्या ठिकाणी वचननामा, आम्ही जे नदी जोड प्रकल्प म्हणजे नीरा नदीला कऱ्हा नदीशी जोडण्याचं काम असेल, विकासाचे राहिलेले जे बॅकलॉग आहेत पुरंदर तालुक्यातले ते असतील आणि मला सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट आपल्या सर्वांना सांगायची आहे की येणाऱ्या 15 दिवसामध्ये या प्रचाराच्या काळामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब निश्चितपणे आपल्या संपूर्ण पुरंदर तालुक्याला त्या ठिकाणी संबोधित करण्यासाठी पुरंदरचा विकास कशा प्रकारचा होईल आणि हे जे सर्व 12 चेहरे उद्याच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी आम्ही देतोय त्यांना सक्षमपणे ताकद पाठीशी आम्ही उभे आहोत. संपूर्ण भारतीय जनता पक्ष परिवार हे दाखवण्यासाठी तेही येणार आहेत. त्या सभेचंही आपल्याला त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे कळू की किती तारखेला ती सभा असणार आहे. परंतु आम्हाला खात्री आहे पुरंदरची जनता ही आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी त्या ठिकाणी राहील आणि निश्चितपणे या ठिकाणी सर्वसामान्य माणूस विरुद्ध धनदानगे अशा प्रकारची लढत होणार आहे आणि हे सर्वसामान्य परिवारातील लोकांचे प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पक्षातील एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपले जर काही प्रश्न असतील आम्हाला सर्वांना, मी असतील, गंगाराम दादा असतील, भाऊ असतील, आदरणीय गिरीश अप्पा, सर्वच उमेदवारांना तरी आपण विचारायची विनंती करतो. भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा आपल्या संदर्भात विषय आहे की आपण शिवसेनेत तालुका प्रमुख आहात आणि आता भाजपमध्ये आलात. आपल्यामुळे तिकडं कोकणी जाणवणार नक्कीच, पण तुम्हाला आमदार साहेबांना प्रश्न विचारायचं आहे की आपल्याकडे त्या गटामध्ये आपल्याकडे उमेदवार तयार होतात, मग तुम्ही आपला उमेदवार डावून आयात उमेदवारांना प्राधान्य दिले का असं वाटतंय? मला पत्रकार बांधवांना सांगायचे भारतीय जनता पक्ष कधी कुणाला डावलत नाही. आपल्या उमेदवारांना बरोबर घेऊन विचारात घेऊन प्राधान्यक्रमाने जो जनतेला उमेदवार हवा आहे आमच्या उमेदवारांनाही ती भावना होती आणि त्यामुळे त्यांनी स्वतःहून हात धरून आदरणीय हरिभाऊंना आमचे उमेदवार आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, गंगाराम दादा, आम्ही सगळ्यांनी बरोबर हाताला धरून आम्ही त्या ठिकाणी आणलेला आहे आणि भाऊंच्या रूपाने एक सर्वसामान्यांचा चेहरा पुरंदर तालुक्यातल्या डोंगराळ भागात तुम्ही बानवडी सारख्या अतिशय त्या ठिकाणी डोंगराळ भागामधला चेहरा भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी भाजपमध्ये अनेक नेते आहेत, माझे आमदार असतील किंवा आज बरेच तालुका प्रमुख नेते, पण आज बरेच नेते अनुपस्थित आहेत. वगैरे काय आज पुणे जिल्ह्यामध्ये सगळीकडेच फॉर्म भरायची त्या ठिकाणी शेवटचा दिवस आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. या ठिकाणी मी असेल, आदरणीय गंगाराम दादा असतील, आम्हाला त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे आम्ही दोघेही
ताकदीने या ठिकाणी उभे आहोत, कारण पुरंदर तालुक्याची जबाबदारी ही आमच्या दोघांच्यावरती पंचायत समितीची आणि 4 जिल्हा परिषदेची दिलेली आहे. सर्वच नेत्यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे, त्यामुळे प्रत्येकाला जबाबदारी काही ना काही रूपाने दिली जाते, त्यामुळे प्रत्येकावरती त्याप्रमाणे जबाबदारी. नाही हे पक्षीय कारण झालं, अंतर्गत काही वेगळी कारण आहेत? काहीच कारण नाही. की तुम्ही म्हणताय जबाबदारी दिली, आता टेकवडे साहेब असतील उदाहरणार्थ, टेकवडेंच्या मुलासाठी ते खूप आग्रही होते, आता समजा काय त्यांचं हे झालं नाही तर मग ते काय टेकवडे साहेब आता शेखरजींच्या बरोबर बारामतीला त्या ठिकाणी काही उमेदवारांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी उमेदवारांचे फॉर्म भरायचे होते, तिकडे शेखरजींच्या बरोबर आहे. भारतीय जनता पार्टी पुरंदर तालुक्यात होणाऱ्या संभाव्य निवडणुका आहेत, कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहेत? आज खऱ्या अर्थाने जर बघितलं, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या पुरंदर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत विकासभूमी कामं नेण्यासाठी आम्हाला सक्षमतेने त्या ठिकाणी ह्या निवडणुका लढवतोय. त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं असेल की पानंद रस्ते ही खूप मोठी समस्या आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे. भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पानंद रस्त्यांच्यासाठी अतिशय पारदर्शक आणि पहिल्यांदाच म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून आणि 1962ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून हा प्रश्न अनेक वेळा चर्चेला गेला, परंतु त्याच्यावर निर्णय झाला नव्हता. ते पानंद रस्ते जे आहेत, प्रत्येक गावाचे पानंद रस्ते, प्रत्येक गावाच्या ज्या जलजीवनच्या स्कीम आहेत त्या काही रखडल्यात. मधल्या काळामध्ये 3 वर्ष प्रशासक असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती दुर्लक्ष झालं होतं. त्या सगळ्या परिपूर्ण करणं, पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ण करणं, पुरंदर उपसा सक्षमतेने म्हणजे आज पुरंदर उपसाचं काम सक्षमतेने उभं करणं, त्याचबरोबर गुंजवणीचं जे राहिलेलं काम आहे ते काम पूर्ण करून गुंजवणीचं जे क्षेत्र आहे ते गुंजवणीचं क्षेत्रातलं पाणी जे आहे ते त्या ठिकाणी आपल्या परिंचे, माहूर, तोंडल पासून ते वाल्ल्याच्या वाड्या आणि रातपर्यंत ते पाण्याची परिपूर्ण स्कीम पूर्ण करणं. त्याचबरोबर नीरा आणि कऱ्हा या दोन्ही नद्यांचा संगम नदीजोड प्रकल्पातून ज्याचं स्वप्न आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी बघितलं आणि आज अनेक जवळजवळ देशातल्या 7 राज्यांच्या बरोबर महाराष्ट्रामध्ये पण 3 प्रकल्प सुरू आहेत. तशाच प्रकारचं आपल्या पुरंदरची दरेची ताण भागवण्यासाठी आता निरामय धावून येणार आहे देवेंद्रजींच्या रूपातनं. त्याच्यासाठी हे सगळे उद्देश डोळ्यासमोर ठेवून, त्याचबरोबर सीताफळ इस्टेट असेल, अंजिराच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे लागवड आहे, त्याच्याबाबतचे उद्योग असतील. आज तुम्ही बघितलं असेल पुरंदर किल्ला परिसरामध्ये किंवा महिला बचत गटांच्या माध्यमातून, फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून अनेक उद्योग त्या ठिकाणी सुरू होत आहेत. त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये IT पार्क बरोबर त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क, विमानतळ आणि तुम्हाला नव्याने जर माहिती असेल तर क्लस्टर MIDC की ज्याच्यामध्ये लोकांचा सहभाग घेऊन टप्प्याटप्प्याने MIDCचे वेगवेगळे क्लस्टर करणे, अशी अनेक विकासाची दालनं त्या ठिकाणी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या सर्व 12 उमेदवारांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्याच्या प्रत्येक गावापर्यंत विकासाचं दार उघडण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत. निश्चितपणे आज उद्याच्या 7 तारखेनंतर निकाल लागल्यानंतर आपल्याला दिसेल पुरंदर या पुणे जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यापेक्षा 1 नंबरला असलेला तालुका झालेला दिसेल. या सर्व 12 त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या उमेदवार आणि हे घेऊन आम्ही लोकांच्या समोर आहोत. तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुम्ही तुमच्याकडे शिवसेनेचे तालुका प्रमुख पद होतं, तुमच्या सौभाग्यवतीला पंचायत समितीचे सभापती होतं. आता पक्षाने असं का तुमचा अन्याय केला का की तुम्हाला पक्ष सोडण्याची वेळ आली? अन्याय म्हणता येणार नाही. खऱ्या अर्थानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर आणि राज्यभर एक चांगल्या प्रकारचा विकास होत असताना आणि आता सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे संपूर्ण पुरंदर कसा बदलतोय, हा बदलत असताना आमचे सहकारी स्वर्गीय दिलीपभाई यादव यांच्या माध्यमातून ज्यावेळेस पंचायत समिती असं जिल्हा परिषद काम करत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती खऱ्या अर्थानं मोठमोठी कामं शासनाच्या बजेटबद्दल किंवा शासनाच्या माध्यमातून होतात. पण शेतकरी असेल, कष्टकरी असेल, सामाजिक शास्त्रामध्ये
अनेक घटक असतील वंचित, या घटकांना न्याय द्यायचं काम असेल तर जिल्हा परिषद पतसमिती करते आणि त्या माध्यमातून सक्षमतेने तालुक्याचा याला एवढा मोठा भला विकास होत असताना गावं सुद्धा चांगल्या प्रकारे घडली गेली पाहिजे आणि त्याच्यामुळे बदलत्या वातावरणानुसार आपल्याला विकासाच्या पाठीमागे जावं लागेल. या दृष्टीने मी सरांच्या बरोबर आदरणीय दादासाहेब जाधव यांच्या माध्यमातून काम करत होतो. बाबासाहेब जाधव असतील, आशीर्वाद टेकवडे असतील, आमचे सहकारी येणार असतील, त्याचबरोबर गिरीसाप्पा जगताप असतील, भारतीय जनता पार्टीतले सगळेच माझे सहकारी मित्र असतील, त्याचबरोबर सामान्य जनतेचा रेटा ज्यांनी मला रात्रभर सुद्धा त्या ठिकाणी झोपू दिलं नाही की हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे, तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची समाजाला गरज आहे, हा दृष्टिकोन समोर ठेवून मी त्या ठिकाणी सकाळी निर्णय घेतला आणि सरांची भेट घेतल्यानंतर सरांनी त्या ठिकाणी सांगितलं की ठीक आहे, तुमच्या पाठीमागे समाजाचा रेटा आहे आणि समाजाचं काम करण्याची तुमची इच्छा आहे, त्यामुळे मला या ठिकाणी या बदल करावा लागला. उमेदवारी नाही मिळली म्हणून तुम्ही काय आलं तर विकास करण्यासाठी समाजाचा रेटा आणि विकास करण्यासाठी जाहीर केला. आतापर्यंत तुमच्याकडे सूत्र होती त्याला सूत्र होती, पण खऱ्या अर्थानं आता आपण पाहतो की मोठ्या प्रमाणे मुख्यमंत्री भाजपचे आहेत, देशाचे पंतप्रधान भाजपचे आहेत, त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री भाजपचे आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री भाजपचे आहेत. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करायचं असेल तर आपल्याला ह्या संपूर्ण सत्तेची गरज आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी काम करता येईल हे मनामध्ये आस आहे आणि हे ओळखून मी या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळेस परिवारच मोठा झालाय तर त्यावेळेस काही सांगायची आवश्यकता नाही. आज आम्ही सगळेच जण देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली नरेंद्रजी मोदी साहेबांचं धोरण, ध्येय आणि त्यांची नियमावली घेऊन आणि दादांनी जसं सांगितलं, भारतीय जनता पक्षामध्ये प्रत्येकाला जबाबदारी, प्रत्येकाला काम आणि प्रत्येकाला प्रगती ही भारतीय जनता पक्षाची खरी ओळख आहे. त्यामुळे निश्चितपणे या परिवारा आज मला वाटते खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत चालला. या सभापती आभार. चला.